शिवानीकडे जाऊन ज्या मंडळींनी रेस्क्यू करण्यामध्ये मदत केलेली आहे त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया। शिवानी, काहीच वेळापूर्वी घोटावडे गावात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। 4 जण यात जखमी झाले। मात्र या 4 जणांना वाचवण्यासाठी हे सगळे मंडळी एकत्र आली। या सगळ्या गारवा हॉटेल जे आहेत याच गावाच्या लगत असलेल्या या सगळ्या मंडळींना तो हेलिकॉप्टर गिरकी घेताना दिसला। त्यामुळे यांनी नेमकं काय होतंय याचं सगळं पळापळ सुरू झाली आणि या ज्या मावशी माझ्यासोबत आहे हे सगळे तुम्हाला जे लोक दिसतात या लोकांनी अक्षरशः धाव घेतली आणि या विमानात असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 4 जणांना यांनी सुखरूप वर आणलं किंवा अँब्युलन्स पर्यंत पोहोचवलं। सगळ्यांना याची माहिती पोहोचवली। नेमकं काय घडलं होतं तेव्हा तुम्हाला कसं ते काय नेमका प्रकार दिसला? मोठा आवाज आला हेलिकॉप्टर पडलेला। मग सगळे पळत सुटलो आम्ही, पण आम्हाला कुठं पडलंय ते कळेनाच। नंतरून आमच्या कमरेभर पाण्यातून ही 3 मुलं अगोदर गेली आणि आम्ही साखळी करून पाठीमागून गेलो। मग ह्यांनी अगोदर जाऊन तिघांनी त्या 4 लोकांना काढलं। मी जाऊन स्वतः पाहिलं तिथं, तर डोक्याला एकाला खूपच मार लागलेला होता पायलटला। मग त्याला रुमाल वगैरे बांधून झोपवलं जरासं। घरी फोन केला सगळ्यांना की बेडशीट वगैरे घेऊन अजून लोक पाठवा म्हणून। मग बेडशीट आलं, त्याच्यात झोळी करून जास्त ज्याला होतं सिरियस चादरीचं त्याच्यात 3 चादर एकत्र करून त्याला झोपवलं त्याच्यात आणि 10 लोकांनी मग आणलं चिखलात त्यांना बाहेर। कमरेवर पाणी असताना साधारण नदीच्या काठी हे सगळं हेलिकॉप्टर कोसळल्याचं नदी राहिली होती फक्त। किती? 100 फूट 100 फूट नदी नदीच्या जवळ झालं। आपण स्क्रीनवर जर काही व्हिडिओ बघू शकत असाल तर त्या व्हिडिओ मधले हे सगळे दादा काय नेमकं तेव्हा घडलेलं? तुम्ही सगळ्या अर्ध्या पाण्यातनं जाऊन त्यांना वाचवलं? पहिली गोष्ट मी इथं होतो समोर, त्यानंतर इथं मी ते हेलिकॉप्टर जरा हे करताना बघितलं। त्यानंतर थोडा पुढे गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक असं उलट झालं आणि क्रॉस झालं। त्यानंतर आम्ही पळत गेलो। समोर गेल्यानंतर एवढं पाणी होतं, एवढ्या पाण्यातून क्रॉस गेलो आणि त्यांना बाहेर काढलं पहिली गोष्ट। हा जो रस्ता दिसतोय माझ्या मागनं या रस्त्याने हे सगळे जण पळत सुटले हेलिकॉप्टरचा जेव्हा आवाज आला आणि त्यानंतर या 4ही जणांना आता या सगळ्यांनी वर आणलं। अँब्युलन्स मध्ये बसवून या 4ही जणांना सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात नेण्यात आलंय। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।